प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, काय म्हणणार की कसा प्रचार चाललेला आहे आणि आपल्याला काय वाटतं? नमस्कार, मी तुमचा और आपला हॅपी सिंग. मी आज सांगतोय की प्रचार इतकी जोरात चालू आहे की समोरच्या लोकांना ये टेन्शन आली आहे. तर मी तुम्हाला सांगतो की समोरच्या लोकांना जो प्रचार करताय, खोटा प्रचार करताय, काय पण बोलताय, मला त्यांच्याबद्दल काय नाही बोलायचं आहे. मला त्यांना अशी भीती वाटायला लागली, काहीतरी त्यांचा खोटा काहीतरी काढू, आपण काहीतरी बोलू. त्यांचा आपल्याला समोरच्या लोकांना प्रचार नाही करणार आहे. की परवा दिवशी तुम्ही बघितलं होता की आठवले साहेब आले होते. तिने काय सांगितलं होतं की ये है हॅपी सिंग और समोरचे झाले हे अनहॅपी सिंग. तर आठवले साहेबांनी आमचा प्रचार केला आहे. तर निश्चित विजय आपलाच असेल. सांगतोय की घर घर जाऊन आम्ही लाडकी बहिणाचे रायगडमध्ये 3200 फॉर्म भरले. आपलीच वाढत महिलांचे घर घर जाऊन 3200 फॉर्म भरले आम्ही. और ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार ठेवला. 5 वर्ष झाले. 5 वर्ष माझा वाढदिवस ज्येष्ठ नागरिक जो असते त्यांचा मी सत्कार करतोय. नंतर कामाबद्दल सांगितलं तर तुम्हाला काय सांगू की जॉब फेअर असली, कमी ते कमी 700 जॉब फेअर ठेवला होता मी. तर 700 लोकांना जॉब लागले तिथे. नंतर कुस्तीचा मैदान, क्रिकेट, दांडिया, नवरात्रे, गणपती, आंबेडकर जयंती 20 वर्ष झाले की 10-10 रुपये आम्ही पहिले जो आंबेडकर जयंती केली तर 10-10 रुपये आम्ही काढले होते. तो माझी आठवण आहे. मंगेश दिवार होते माझ्यासोबत, RPIचे अध्यक्ष रवी कांबळे होते, जुने सहकारी आहे माझे आमचे आता पण आहे. लेकिन 10-10 रुपये काढून आंबेडकर जयंती ठेवते. आनंद शिंदे कामोट्यात आणण्याला फक्त हॅपी सिंग और आमदार प्रशांत ठाकूर आहे. 4 वेळा आनंद शिंदे इथे आले कामोट्यात आंबेडकर जयंती केली. शिवजयंती 10 वर्ष झाले. 10 वर्ष स्टार्ट आहे की 10 वर्ष करतोय शिवजयंती, आंबेडकर जयंती. तो महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचे लाडके मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजींना संबोधित केलं जातं. कामोठेकरांमधून हॅपी सिंग यांना लाडका भाऊ म्हटलं जातं. ह्या पाठीमागचं नेमकं कारण काय? नेमका कारण हेच आहे की मी लोकांना बहिणींना तर आवडतो, लेकिन जो आमचे विरोधी आहे त्यांना आवडतो नाही. काय की आमदार प्रशांत ठाकूरचा एक खास आहे. तुम्हाला पण माहिती आहे की आमदार प्रशांत ठाकूरचं माझा प्रेम आहे. प्रेम काय की फक्त आजपासून प्रेम नाही आहे. आता लय लोक आले आमच्याकडे. तुम्हाला माहीत असेल की आमची नाव फुल झाली आहे. तर लय लोक आले. बीचवर आमदार प्रशांत ठाकूर नगरसेवक होते, त्यापासून मी त्यांच्या सोबत आहे. त्यांच्या लोक रामशेठ ठाकूर साहेबांकडे होते, मी पण रामशेठ ठाकूर साहेबांकडे होतो. रामशेठ ठाकूर साहेबांनीच मला आमदार प्रशांत ठाकूर साहेबांचे सोबत जोडला. नंतर आज 25 वर्ष झाले आमदार प्रशांत ठाकूर साहेब सोबत आहे. मी एक ही विजन आहे. मैं बिल्डिंगमध्ये गेलो आहे. बिल्डिंगमध्ये पहिला प्रश्न आहे पाणी, तुम्हाला माहीत असेल. दुसरा प्रश्न आहे कामोट्यात गार्डन. हर सेक्टरमध्ये गार्डन आहे, लेकिन तो गार्डन आहे नाही, जागेवर गार्डन नाही. ते गार्डनचा विषय करणार. नंतर गटर. तुम्ही बघा की हे सेक्टर जो आहे 6A, 7, 8, 9 हे सेक्टरमध्ये जो ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे ते 3-4 मुद्दे मेन आहे. तेच पहिले घेणार आहे मी की साहेबांना सांगणार आहे. आमदार प्रशांत ठाकूर असतील, पुढे जो मंत्री असतील, पाणीचा, गटर और गार्डन त्यांचा विषय मेन. बाकी लोकांना सगळ्यांना सगळं भेटतोय, तोच विषय मी पुढे घेऊन जाणार आहे. डेली सिंग, आपको यही बताता हूँ कि 15 तारीख को आने वाली इलेक्शन है. तो आपको यही आह्वान करूंगा कि 20 साल से काम कर रहा हूँ मैं कामोटे में, यही सेक्टरों में 20 साल से. कोई चीज़ों में मेरे पे कुछ छोटे मोटे कुछ चीज़ें रहेंगी. मेरे पे केसेस काय के हैं. मैंने अधिकारियों के पानी के लिए केसेस लिए अपने आन पे. कोविड के ऊपर मेरे ऊपर केसेस हैं. मेरे केसेस ये है मेरे पे. मैंने अपने अहवाल में, मतलब मेरी NOC में पूरा जाहिर किया हुआ है. जब फॉर्म भरते टाइम मैंने ये दिया था तो सब कुछ जाहिर किया हुआ है. इसमें मैंने कुछ छुपाया नहीं है. ये मैं आप लोगों को बताता हूँ कि 15 तारीख को इलेक्शन है. आपका हैप्पी सिंह 20 साल से काम कर रहा है यहाँ पे.
महाराष्ट्र की धरती ने एक सिख समाज का लड़का संभाला। महायुति के सभी जितने वोटर हैं, सपोर्टर हैं, आज तक मेरे साथ में आज 600-700 लेडीज, यूथ, ज्येष्ठ नागरिक काम कर रहे हैं। उनको भी आह्वान है कि अपने लोगों को बता के 15 तारीख को इलेक्शन आपके सामने है। आपका हैप्पी सिंह आह्वान करता है कि एक बार चांस दीजिए मेरे को, बस। विष्णू शेलारे, आम्ही कामोठ्यामध्ये असतो। हॅप्पी सिंगच्या खूप आम्ही म्हणजे हे आहे, त्यांनी भरपूर महिलांसाठी किंवा युवा पिढींसाठी भरपूर कामं केली आहेत। रस्त्याची कामं, परत असे बांधकाम छोटे मोठे हे त्यांनी भरपूर केले आणि युवा पिढीला त्यांनी चांगलं मार्गदर्शन पण केलेलं आहे पुढं। आणि बऱ्याच जणांना बेरोजगार लोकांना रोजगार पण मिळवून दिलेला आहे आणि महिलांसाठी पण भरपूर काही योजना काढलेल्या आहेत। लाडकी बहीण योजनेचं आपले फॉर्म, परत आता मशीन क्लासचे वगैरे मशीनचे फॉर्म वगैरे ते पण सगळ्यांनी भरून घेतले महिलांचे। आणि बरेच काही सामाजिक कार्यकर्ते ते कार्य करतात। आमचं कमळला असणार आहे। आणि जनतेला काय आव्हान कराल? जनतेला आवाहन करू की त्यांनाच तुम्ही निवडून द्या। रात्र धावून येणारा आमचा लाडका भाऊ, हॅप्पी भाऊ, आमचं मत कमळाला, हॅप्पी सिंग कमळाला। मेरा बेटा हॅप्पी सिंग, मेरा वोट मेरे बेटे के लिए हॅप्पी सिंग। भाजपला मत, भाजपला। आमचं मत कमळाला नाही, हॅप्पी दादांना। मत कमळाला आणि भाजपला। आमचं मत कमळाला आणि हॅप्पी दादांना।